ठरलं तर मग मालिकेच्या 20 ऑक्टोबरच्या भागात जज आल्यानंतर ते कार्यवाहीला सुरुवात करायला सांगतात. तर ओपनिंग स्टेटमेंट पवार वकिलांनी घेतलेलं असतं. ते सांगतात की मागे माझं जे स्टेटमेंट होतं तेच आहे. आश्रमाची जागा महिपत शिकरेंच्या नावाची आहे. त्यामुळं त्या जागेवर असणारा स्टे हा ताबडतोब उठायला हवा, असं स्टेटमेंट पवार वकिलांनी कोर्टाला दिलेलं असतं. तर जज साहेब अर्जुनला सांगतात की अर्जुन सुभेदार, कोर्टाने तुम्हाला पुरावे शोधण्यासाठी काही वेळ दिला होता. त्या वेळामध्ये जर काही पुरावे तुम्हाला भेटले असतील तर ते कोर्टासमोर जमा करा, आणि जर भेटले नसतील तर मागचा जो निकाल होता कोर्टाचा तो अंतिम राहील. तेव्हा साक्षी महिपतला सांगते की अण्णा, गेले वर्षभर ज्या गोल्डन शब्दांची आपण वाट पाहत होतो ते गोल्डन शब्द आत्ता ऐकायला मिळतील. तुम्ही ते आश्रम पाडू शकता. आणि दोघेही हसत असतात. तर स्टेटमेंट देण्यासाठी अर्जुन उठतो. अर्जुन स्टेटमेंट देतो की माय लॉर्ड, काल आम्हाला वात्सल्य आश्रममध्ये काही पुरावे मिळाले होते, परंतु ते पुरावे ज्यावेळी आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले होते व तिथेच आता स्टोर रूमला आग लागली व ते पुरावे सगळे नष्ट झाले. सायली आता चकित झालेली असते. ती कुसुमला सांगते की हे असं का म्हणत आहेत. तेव्हा कुसुमताई विचारते की अगं, परंतु पुरावे जळाले होते ना. तर सायली तिथे खुलासा करते की हो, परंतु यांच्याकडे एक पुरावा आहे, परंतु ते जज साहेबांना का दाखवत नाही आहेत. सायली कुसुमला देखील मोठा प्रश्न पडलेला असतो. परंतु अर्जुनला मिळालेला पुरावा तो हुकुमी एक्का असतो, साक्षीला जेलमध्ये टाकण्याचा, आणि म्हणूनच अर्जुनने तो सध्या तरी बाहेर काढलेला नसतो. जज साहेब अर्जुनला म्हणतात की म्हणजे आता तुमच्याकडे कोणताही पुरावा नाहीये असंच समजावं लागेल. असं म्हणता क्षणी अर्जुन मान खालती घालतो. आणि तसंही अर्जुन सुभेदार, पुरावे जळाले आहेत हे कसं आम्ही मानायचं. तेव्हा अर्जुन तिथे आता इन्स्पेक्टरांना साक्ष देण्यासाठी कटघऱ्यात बोलावतो. तर अर्जुन तिथे आता त्यांना प्रश्न विचारतो की काल पोलीस स्टेशनमध्ये नक्की काय घडलं होतं हे तुम्हीच कोर्टाला सांगावं. तेव्हा इन्स्पेक्टर साक्ष देतात की जे पुरावे आमच्याकडे आलेले असतात ते पुरावे आम्ही एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवून एव्हिडन्स रूममध्ये ठेवतो. त्याचप्रमाणे अर्जुन सुभेदारांना देखील जे पुरावे भेटले होते ते पुरावे आम्ही त्याच एव्हिडन्स रूममध्ये ठेवले होते व तिथेच शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. खरं तर ती आग लागलेली नसते. शिवडे हवालदाराला हाताशी घेऊन महिपतने ते पुरावे नष्ट केलेले असतात. ती आग लावली गेलेली असते. ते फर्निचर, जे लाकडी फर्निचर होतं ते खूप जुनं होतं, त्यामुळे आग पटकन लागली व सगळीकडेच पसरली. आता पोलिसांनी अर्जुनच्या बाजूने साक्ष दिलेली असते, जी की खरी असते. तर अर्जुन पुढे आता कोर्टाला सांगतो की माय लॉर्ड, आश्रमात आम्हाला विलासच्या खुनाच्या संबंधित काही पुरावे मिळाले होते आणि ते पुरावे आम्ही पोलिसांच्या ताब्यात देखील दिले होते. याचाच अर्थ असा होतो माय लॉर्ड की वात्सल्य आश्रमात आणखीनही खुनाच्या संबंधित पुरावे मिळू शकतात, त्याचमुळे ती बिल्डिंग पाडता येऊ शकत नाही. अर्जुनने तिथे आता असा दावा केलेला असतो. तर लाचखोर जज अर्जुनला प्रश्न विचारतात की आश्रमात तुम्ही म्हणताय की तुम्हाला काही वस्तू सापडल्या होत्या, परंतु कशावरून त्या वस्तू पुराव्याच होत्या. अर्जुन तिथे आता सांगतो की माय लॉर्ड, आम्हाला आश्रमात ज्या वस्तू सापडल्या होत्या त्या वस्तू पुरावे आहेत की नाहीत ते नीट तपासलं जायला हवं होतं, परंतु आम्हाला तसा वेळच नाही मिळाला. तर जज आता उलट उत्तर अर्जुनला द्यायला लागतात. ते म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुम्हाला आम्ही हवा तितका वेळ दिला होता आणि तुम्ही जे पुरावे तुम्हाला भेटले होते ते तपासायला हवे होते, परंतु तुम्ही तसं काहीच केलेलं नाहीये. असं म्हणत तिथे आता जज महिपतकडे बघतात व सगळं काही त्याच्याच बाजूने सुरळीत होईल असा त्याला इशारा देतात. महिपत साक्षी आता बेफिकीर असतात आणि बेसावध देखील, कारण अर्जुन पुढे आता त्यांची व जजची चांगलीच वाट लावणार असतो. तर तिथे आता पुढे जज साहेब निर्णय सुनावतात की हे बघा, तुम्हाला मी शेवटची संधी देतो आहे. जर तुमच्याकडे या संदर्भात काही पुरावे असतील ते आत्ताच कोर्टाला दाखवा, आणि जर पुरावे नसतील तर त्या आश्रमाचा स्टे हटवला जाईल व ते आश्रम जमीनदोस्त होईल. सायली देखील आता खूप टेन्शनमध्ये असते. सायली विचार करते की सर, तुम्ही काय करत आहात. अहो, तुमच्याकडे जो आश्रमात सोन्याचा तुकडा मिळाला होता तो द्या ना, कोर्टात जमा करा सर. तेव्हा अर्जुन तिथे आता जज साहेबांना सांगतो की माय लॉर्ड, आश्रमात काही पुरावे मिळाले होते, याचाच अर्थ असा होतो की आणखीन पुरावे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि ते जर आश्रम पाडण्यात आलं तर ते पुरावे कायमचे नष्टही होऊ शकतात. अर्जुन पुन्हा पुन्हा तेच सांगत असतो.
तर जज साहेब आता चिडतात. अर्जुनला सांगतात की हे बघा, तुम्ही फुकट स्वतःचा आणि कोर्टाचा वेळ वाया घालवताय. कुसुमताईला देखील आता काळजी वाटायला लागते. कुसुमताई सायलीला विचारते की अगं, त्याच्याकडे सोन्याचा तुकडा आहे ना, मग तू पुरावा का देत नाहीये तो कोर्टात. तेव्हा तिथे आता सायली म्हणते की कुसुमताई, मला देखील कळत नाहीये की अर्जुन सर असं का करत आहेत. अर्जुन पुढे आता जज साहेबांनाच फैलावर घेतो. अर्जुन तिथे आता म्हणतो की त्या खुनाच्या रात्री साक्षी आश्रमातच होती आणि तो खून साक्षी शिकरे यांनीच केला आहे. हे प्रूव्ह होण्यासाठी तो आश्रम आहे त्या ठिकाणी राहायला हवा मिलॉर्ड. तर साक्षीला तिथे आता मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा तिथे जज साहेब अर्जुनलाच सांगतात की मुळात ना, तुम्ही 2 केसमध्ये गल्लत करत आहात. आजची केस ही आश्रमाचा स्टे का उठू नये या संदर्भात तुम्हाला पुरावे जमा करायचे होते, परंतु तुम्ही ते सोडून दुसरंच काहीतरी करताय. अर्जुन पुढे काही बोलणार तर जज साहेब तिथे आता कोर्टाचा निर्णय सुनावतात. ते म्हणतात की मुळात जर तुमच्याकडे पुरावेच नसतील तर कोर्टाचा वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. कोर्ट पूर्वी जो निर्णय दिला होता त्याच्यावरती शिक्कामोर्तब करत आहे. वात्सल्य आश्रम हे महिपत शिकरे यांच्या नावावरती आहे व त्याच्यावरचा स्टे आता हटवला जातो आहे आणि ते आश्रम जमीनदोस्त करण्याची त्यांना परवानगी मिळते आहे. तिथे आता अर्जुन, कुसुमताई, सायली, चैतन्य, मधुभाऊ यांना मोठा धक्का बसलेला असतो. ते संपूर्णपणे हादरून गेलेले असतात. तर साक्षी, महिपत यांना जे गोल्डन वर्ड ऐकायचे असतात ते आता ऐकायला मिळालेले असतात आणि ते आता आनंद साजरा करत असतात. आता कोर्टाची सुनावणी संपलेली असते. जाता जाता जज हा महिपतला इशारा देतो. तेव्हा तिथे आता अर्जुनने ते सगळं पाहिलेलं असतं आणि अर्जुनला मोठा धक्काच बसलेला असतो. मधुभाऊ तर आता पुरते कोलमडून गेलेले असतात व रडायला लागतात. सायली, कुसुमताई आता तिथे अर्जुनला जाब विचारण्यासाठी येतात. तेव्हा अर्जुन आता विचार करतो की ओ नो, महिपत शिकरे इथेच आहे आणि मिसेस सायलीनी जर त्या सोन्याच्या तुकड्याबद्दल काही बोलल्या तर तो अलर्ट होऊ शकतो. पुढे सायली तिथे आता अर्जुनला म्हणते की तुम्ही असं मुद्दाम का केलं, तो पुरावा आहे ना तुमच्याकडे. तेव्हा तिथे आता अर्जुन सांगतो की मिसेस सायली, तुम्ही आता जाऊन बसा प्लीज, आपण या संदर्भात नंतर बोलूयात. तर कुसुमताई देखील आता अर्जुनवरती तितकीच चिडलेली असते. ती अर्जुनला विचारते की नंतर काय बोलायचं आहे, जे बोलायचं ते आत्ता सांगा आम्हाला. सायली तिथे चिडूनच अर्जुनला विचारते की इथे माझं घर पडतं आहे आणि तुम्ही जाऊन मला बसायला सांगताय. सायली आता ऐकत नसल्याने अर्जुन तिला आता बाजूला घेऊन जातो. सायली तिथे आता खुलासा करते की सर, तुम्ही असं का वागताय. तुमच्याकडे एक महत्त्वाचा पुरावा आहे ना, जो तुम्ही जपून ठेवला आहे आणि तो जळू दिलेला नाहीये. तेव्हा चैतन्याला देखील धक्का बसतो, कारण चैतन्याला या संदर्भात काहीच माहिती नसतं. तर अर्जुन तिथे आता सांगतो की प्लीज मिसेस सायली, इथे महिपत शिकरे आहे, त्याच्या कानावरती हे वाक्य नको पडायला. प्लीज तुम्ही सर्वात आधी मधुभाऊंकडे बघा, त्यांची अवस्था बघा. तुमची गरज खरी मधुभाऊंना आहे, जा त्यांच्याकडे, असं म्हणून अर्जुन आता तो विषय टाळतो. तर मधुभाऊ आता खूप रडत असतात. सायली, कुसुमताई आता दोघेही त्यांच्या जवळ जातात त्यांना आधार देण्यासाठी. कुसुमताई तिथे आता मधुभाऊंना पाणी देते. तर मधुभाऊ तिथे म्हणतात की असंच शेवटचं घोटभर पाणी पिण्याची वेळ येऊ देत देवा लवकर, आणि ते खूप रडत असतात. सायली, कुसुम आता दोघेही कोलमडून गेलेले असतात. परंतु पुढे नक्की काय करायचं, आश्रमाचा स्टे जो उठला आहे तो परत कसा बसवायचा हे अर्जुनला चांगलंच माहिती असतं. मधुभाऊ आता खूपच रडत असतात. तर मधुभाऊ तिथे आता म्हणतात की वत्सला, मला माफ कर, तुला दिलेलं वचन मी नाही पूर्ण करू शकलो, मी आपलं घर नाही वाचवू शकलो, मी हरलो ग वत्सला, असं म्हणत मधुभाऊ आता ढसाढसा रडत असतात. सायली अर्जुनकडेच रागाने पाहत असते. तर सायली, कुसुमताई, त्याचबरोबर मधुभाऊ आता पूर्णपणे हतबल झालेले असतात, कारण त्यांना वाटत असतं की त्यांचं घर जे आहे, त्यांचं जे मंदिर आहे ते त्यांच्या हातून निघून गेलं आहे. परंतु अर्जुनचा आता गनिमी कावा चालू होणार असतो. तर इन्स्पेक्टर साहेब तिथे आता मधुभाऊंना चलण्यासाठी सांगतात. मधुभाऊ त्यांच्यासोबत जात असतात. अर्जुन देखील आता त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे महिपत साक्षी या दोघांनीही त्या लाचखोर जजची भेट घेतलेली असते आणि त्याचे आभार मानत असतात, कारण निर्णय त्यांच्या बाजूने वळलेला असतो ना. तेव्हा तो घाबरलेला पोतदार जज महिपतला सांगतो की अहो, अर्जुन सुभेदारांनी जे गोळा केलेले पुरावे होते ते तुम्ही नष्ट केलेत, जाळलेत, ते प्रकरण आपल्यावर देखील उलटू शकलं असतं. महिपत शिकरे तिथे जजला सांगतो की परंतु झालं तर नाहीये ना, सगळं कसं आपल्या बाजूने आपल्या मनासारखं झालं आहे आणि शिवाय तुमच्यासारखा हुशार वकील होताच की. महिपत साक्षी व लाचखोर जज यांच्यामध्ये बोलणं चालू असतं. इतक्यातच सायली, अर्जुन, चैतन्य
कुसुमताई चौघेही बाहेर आलेले असतात. तर त्यांचं बोलता बोलता अर्जुनचं लक्ष आता या तिघांकडे जातं. अर्जुन आता सावध होतो. अर्जुन चैतन्यला सायली कुसुम यांना पुढे घेऊन जायला सांगतो व फोनवर बोलण्याचं नाटक करत अर्जुन आता यांच्याकडे येतो व एका कारच्या पाठीमागे थांबतो. तर महिपत शिकरे तिथे आता लाचखोर जजला पेढे चालतो आणि तो जज तिथे महिपत शिकरेला म्हणत असतो की महिपत साहेब, फक्त एवढ्यावरती भागणार नाही आहे. तुम्ही मला जे द्यायचं प्रॉमिस केलं आहे ना, ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. अर्जुन हे सर्व काही ऐकत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की हा जज यांना सामील होता. तर तिथे आता महिपत लाचखोर जजला सांगतो की देणार ना साहेब, अहो आपल्यामध्ये जे बोलणं झालं आहे, तुम्हाला जे काही द्यायचं मी ठरवलं आहे ते तुम्हाला मिळणारच की. तर साक्षी त्या जजला सांगते की कसं आहे ना साहेब, आम्ही तुमच्यासाठी खास एक मोठी पार्टी आयोजित केली आहे, तिथे तुम्हाला यावं लागेल हा. तर जज साहेब हसून उत्तर देतात की येणार ना, तुमच्याकडे का नाही येणार. तर तिथे आता महिपत सांगतो की आणि जज साहेब, आमच्यावरती विश्वास ठेवा, तुम्हाला जे द्यायचं ठरवलं आहे ना ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे, तो काळजी करू नका तोपर्यंत. अर्जुने हे सगळं काही आता ऐकलेलं असतं व इथूनच सुरू होणार असतो अर्जुनचा गनिमे कावा, तेही आश्रम वाचवण्यासाठीचा. तर त्यानंतर संध्याकाळी अर्जुन सायली ज्यावेळी घरी आलेली असतात तर सायली खूपच रडत असते. ती गाडीच्या खाली उतरते तेव्हा अर्जुन सायलीला थांबायला सांगतो. अर्जुन सायलीला काळजीने विचारतो की मिसेस सायली, किती रडताय तुम्ही? अहो रस्त्यावर येत असताना सुद्धा तुम्ही फक्त रडतच होता आणि आता देखील रडत आहात. प्लीज थांबवा ना हे रडणं. अर्जुन खूप काळजीने बोलत असतो, परंतु सायली अर्जुनवरती चिडलेली असते. कारण सायलीला वाटत असतं की एक महत्त्वाचा पुरावा, तो दागिन्याचा तुकडा असून देखील अर्जुनने तो सादर का नाही केला, त्याने आश्रम असंच हातातून का जाऊ दिलं आणि त्याचाच राग सायलीच्या मनात असतो. तर तोचपर्यंत चैतन्य घरात पोहोचलेला असतो आणि चैतन्यने सगळ्या घरच्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा प्रताप तिथे आता चैतन्याला म्हणतो की याचा अर्थ आता आश्रम वाचण्याचे काही चान्सेस नाही आहेत म्हणायचं. तर तिथे घरातल्या सर्वांनाच देखील टेन्शन आलेलं असतं. तर पूर्णाजीला आता काळजी वाटते व पूर्णाजी म्हणते की अरे अर्जुन सायली अजूनही घरी कशी आलेली नाही आहेत. इतक्यातच सायली पळतच आतमध्ये आलेली असते व तशी धावत ती स्वतःच्या रूममध्ये रडतच निघून जाते. घरातल्या सर्वांनाच आता सायलीची खूप काळजी वाटत असते. तर अर्जुन आल्यानंतर तिथे आता अस्मिता म्हणते की हिला काय झालं आहे. तर तिथे आता कल्पना तिच्यावरती ओरडते, तिला सांगते की सायलीची मनस्थिती ही अशीच असणार होती, तुझं तोंड बंद ठेव. तर कल्पना पुढे अर्जुनला म्हणते की अर्जुन, चैतन्यने कोर्टात काय झालं हे सर्व काही आम्हाला येऊन सांगितलं आहे. तर तिथे आता अर्जुन त्यांना सांगतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, सायलीला मी समजावतो. तर सायली रूममध्ये जाऊन आता खूप कोलमडून गेलेली असते आणि खूप रडतही असते. तर अर्जुनसोबतच बाकी आता सर्वच जण वरती रूमकडे गेलेले असतात. तर अर्जुनला आता मोठा धक्काच बसतो कारण सायलीने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. अर्जुनला आता खूपच भीती वाटायला लागते. अर्जुन, कल्पना, प्रताप, चैतन्य चौघेही आता सायलीला दार उघडण्यासाठी सांगत असतात, परंतु सायली तिथे आता ऐकूनच घेत नसते. ती खूपच रडत असते कारण ती हतबल झालेली असते, तिच्या हातून तिचं घर गेलेलं असतं. अर्जुन तिथे आता म्हणायला लागतो की सायली प्लीज दरवाजा उघड, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, प्लीज दरवाजा उघड. तर तिथेच आता कल्पना म्हणते की सायली, अगं बाळा, तुझी मनस्थिती आम्हाला समजते आहे बाळा, प्लीज दरवाजा उघड, तू आमच्याशी बोल ना काहीतरी. प्रताप देखील आता सायलीला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. तो सांगतो की अगं सायली, असं हातपाय गाळून नाही चालणार आहे, हे बघ तू दरवाजा उघड, आपण याच्यावरती बोलूयात. तर चैतन्य देखील आता सायलीला दरवाजा उघडण्यासाठी सांगत असतो. अर्जुन तिथे आता कान टवकारून ऐकतो आणि अर्जुन तिथे म्हणतो की सायली रडते आहे आणि सायली खरोखरच खूप रडत असते. अर्जुन तिथे आता म्हणतो की सायली प्लीज रडू नकोस. सर्वच जण आता खूप घाबरून गेलेले असतात. तर कल्पना सायलीला सांगते की सायली बाळा प्लीज दरवाजा उघड, हे बघ माझं जीवन आता वरती खालते होतो आहे. प्रताप तिथे आता अर्जुनला म्हणतो की हे बघ अर्जुन, आपण तिला एकटीला नाही सोडून चालणार आहे, तिची मनस्थिती खूप खराब आहे, तिला आपली गरज आहे. अर्जुन तिथे आता सायलीला सांगतो की सायली, अगं दरवाजा उघड, हे बघ मम्मा डॅड तुझी खूपच काळजी करत आहेत, प्लीज. तर तिथे आता सायली काहीच ऐकत नसते. प्रताप देखील म्हणतो की अर्जुन, तिने आपल्याजवळ आता मन मोकळं करायला हवं आहे. तेव्हा तिथे आता कल्पना सायलीला सांगते की हे बघ सायली, दरवाजा उघड बाळा, आमचा जीव टांगणीला लागला आहे, असं वागू नकोस प्लीज. आता सगळेच जण समजावून खूप सर्वांनीच प्रयत्न केलेले असतात, परंतु सायली दरवाजा उघडत नसल्याने कल्पना तिथे आता म्हणते की सायली, हे बघ तू जर का आता दरवाजा उघडला नाहीस ना तर तुला अर्जुनची शपथ आहे,
तुला दरवाजा उघडावाच लागेल. अर्जुन आता चकित होऊन कल्पनाकडेच पाहत असतो. तर तिथे आता अर्जुनची शपथ घातल्यानंतर सायली खरोखरची दरवाजा उघडते आणि अर्जुन तेव्हा देखील चकित होतो. तर कल्पना पटकन आता सायली जवळ जाते व तिला आधार देते. कल्पना सायलीला म्हणते की सायली बाळा, हा काय वेडेपणा आहे. तू स्वतःला कोंडून का घेतलं होतंस. हे बघ सायली, मला कळतं आहे की तुझी मनस्थिती आता सध्या काय आहे, परंतु बाळा, आम्ही तुझं दुःख वाटून तरी घेऊ शकतो ना. असं तिथे कल्पना आईच्या मायेने प्रेमाने सायलीला समजावत असते. तर प्रताप तिथे आता कल्पनाला सांगतो की कल्पना, तिला आपल्यासोबत ठेवायला हवं, तू तिला खालती घेऊन ये चल. आणि कल्पना, सायली, त्याचबरोबर अर्जुन, चैतन्य, प्रताप हे सर्वजण आता खालती जायला निघतात. पूर्णाजीचा जीव देखील आता टांगणीला लागलेला असतो. ती देखील खूप घाबरून गेलेली असते. तर खालती सायली आता आलेली असते व तिथे विमल तिला पाणी देते. तर पूर्णाजी काळजीनेच म्हणते की सायली, अगं काय अवस्था करवून घेतली आहे स्वतःची, बघ जरा. इतक्यातच मूर्ख अस्मिता ही सिच्युएशन समजून न घेता उलट सायलीलाच टोमणे मारायला लागते. ती म्हणते की दररोज अनेक किती बिल्डिंग पडत असतात. आता डेव्हलपमेंटसाठी हे सगळं काहीतरी करावंच लागतं ना. आता एक आश्रम पडता आहे त्यासाठी किती नाटकं चालले आहेत. तेव्हा तिथे आता सर्वांनाच मोठा धक्काही बसलेला असतो अस्मिताच्या बोलण्याचा आणि तितकाच रागही आलेला असतो. सायली आता रागाने पेटून उठते व अस्मितेला सनसनीत उत्तर देते. अस्मिताताई, हे सुभेदार हाऊस देखील तुमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे ना. माहेर आहे ना तुमचं. परंतु देव न करो आणि एखाद्या दिवशी तुम्हाला जर समजलं की हे घर आता पाडलं जाणार आहे, त्या दिवशी तुमची अवस्था काय असेल. या घरात देखील तुमच्या भावना गुंतलेल्या आहेत ना. वाईट वाटेलच की तुम्हाला. परंतु अस्मिताताई, मी ना देवाकडे प्रार्थना करेन की हे असं दुःख तुमच्या वाट्याला कधीच येऊ नये. माहेरापासून दुरावण्याचं दुःख काय असतं याची जाणीव देखील तुम्हाला होऊ नये. मूर्ख अस्मिताला समजावून देखील काहीच फायदा नसतो, कारण तिचं वागणं कधी बदलणारं नसतंच. सायली किती तुटून गेली आहे यातून हे अर्जुनच्या लक्षात येत असतं. तर पूर्णाजी तिथे आता सायलीजवळ येते व सायलीला म्हणते की सायली, अगं पासून दुरावण्याचं दुःख आहे ना तुझ्या मनात, परंतु तुझ्या या आजीची खोली तुझ्यासाठी माहेरच आहे. ती खोलीत कायम तुझ्यासाठी उघडी असेल आणि मी तुझी आजी सासू नाही आहे, तर तुझी सख्खी आजी आहे बाळा. असं म्हणत पूर्णाजी सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते व तिचे अश्रू देखील पुसते. अर्जुनला खूप बरं वाटत असतं की सगळेजण सायलीला किती समजून घेत आहेत, समजावत आहेत. तर तिथे प्रताप देखील सायलीला सांगतो की सायली, जेव्हा केव्हा तुला कधी एकट्या वाटलं ना, तर वरची रूम आहेच, तिथे बिंदास्त यायचं व आमच्याशी गप्पा मारायच्या. आणि ती खोली तुझ्या आईबाबांची खोली आहे. तर अश्विन देखील तिथे आता सायलीला सांगतो की सायली वहिनी, तुला जर कोणी त्रास दिला ना, तर या भावाला येऊन सांगायचं आणि या दरवाजाच्या आतून राईट मारला ना, तर जे पहिला दरवाजा लागतो ना, तर तुझ्या सख्या भावाची खोली आहे. बिनधास्तपणे येऊन माझ्याकडे तक्रार करायची. तर तिथे आता चैतन्य सांगतो की सायली वहिनी, आणि तुमचा हा भाऊ तर तुमच्या पाठीशी कायम खंबीर उभा आहे. तर तिथेच आता विमल देखील समोर येते व विमल सायलीला आधार देते. या घराच्या पाठीमागे जे छोटी खोली आहे ना, ती माझी आहे, छोटीच आहे, परंतु तुमच्या बहिणीची आहे. हे कायम लक्षात ठेवा सायलीताई. घरातल्या सर्वांनीच आता सायलीला आधार दिलेला असतो. तर तिथे आता सासू सासरे, अजत सासू, दीर याची नाती न जोडता त्यांनी सायलीशी सख्खी नाती जोडलेली असतात. अर्जुनला आता खूपच बरं वाटत असं, कारण सगळेजण सायलीला खूप छान समजावत असतात. तर कल्पना सायलीकडे येते. सायलीला सांगते की हे किचन, या किचनचा ताबा तर तुझाच आहे ना, तू केव्हाही येऊ शकतेस इथे. तर पूर्णाची तिथे आता म्हणते की ती वरची खोली आहे ना, ती अर्जुनची आहे आणि ती खोली आहे ते फक्त तुझं सासर आहे. त्या खोलीच्या बाहेर येऊन हा जिना उतरून तू खालती आलीस ना, तर ते सर्व काही तुझं माहेर आहे बाळा. तर सायलीला सर्वांनीच आधार दिलेला असतो. सायलीला आता रडू आवरत नाही व सायली पूर्णाजीला खट्टमिठी मारून खूप रडायला लागते. अर्जुन तिथे आता मनोमन विचार करतो की मिसेस सायली, तुम्ही सध्या हाच विचार करताय ना की या घराने कितीही तुम्हाला आपलं मानलं तरी देखील हे घर तुम्ही एक दिवस सोडून कायमच्या जाणार आहात आणि म्हणूनच तुम्ही रडत आहात ना. परंतु तुम्ही काळजी करू नका मिसेस सायली, मी हे वेळ तुमच्यावरती कधीच नाही येऊ देणार. मी तुम्हाला या घराच्या बाहेर कधीच नाही जाऊ देणार.
असं अर्जुनने स्वतःला वचन दिलेलं असतं. तर इकडे महिपतच्या घरी नागराज प्रिया देखील आलेले असतात व आश्रम आता सायली अर्जुनच्या हातून गेला आहे याचा ते आनंद साजरा करत असतात. तर साक्षी तिथे आता म्हणते की बिचारा मधुकर पाटील, त्याची अवस्था ना तर बघण्यालायक होती. असं म्हणत आता ते सगळेजण हसत असतात. इतक्यातच अस्मिताचा प्रियाला फोन जातो. प्रिया वैतागूनच म्हणते की ही अस्मिता पण ना कधीही फोन करत असते. ही अस्मिता पण ना उगाच टाइमपाससाठी सतत मला फोन करत असते. इतका राग येतो ना मला हिचा, डोक्यातच जाते ही माझ्या. असं ज्यावेळी प्रिया चिडूनच तिथे म्हणते तेव्हा महिपत तिला टोमणा मारतो की सगळेच जर तुझ्या डोक्यात जायला लागले तर मग तुझा तो एवढासा डोक्यातला मेंदू तो कुठे राहणार आहे. त्यावरती साक्षी नागराज दोघे आता प्रियावरती हसत असतात. तर त्याचनंतर प्रिया फोन रिसीव करते आणि विचारते की बोल ग अस्मिता, काय झालं. तेव्हा अस्मिता सांगते की काही नाही ग, मला ना खूप बोर झाले आहे. ती सायलीची इथे रडारड चालू आहे ना आणि सगळेजण तिच्या डोळ्यातले अश्रू पुसायला पुढे पुढे चाललेत. तर तिथे आता अस्मिता सांगते की आश्रम पडता आहे ना, त्यामुळे त्या सायलीची रडारड चालू आहे. तेव्हा प्रिया आता फोन स्पीकरवरती टाकते व तिथे अस्मिताला पुन्हा विचारते की काय झालंय. तर तिथे आता अस्मिता म्हणते की सॉरी हा, त्या आश्रमात तू देखील राहत होती ना, परंतु तुला एक सांगू का, त्या बिंडोक महिपत चिकरेने ना आयुष्यात एक तरी चांगलं काम केलं आहे की तो आश्रम पाडतो आहे. तेव्हा तिथे महिपत साक्षी हे सगळंच काही ऐकत असतात. मला ना खरंच खूप बरं वाटतं आहे ते आश्रम पडतं आहे ते ऐकून. तर तिथे आता प्रिया विचारते की परंतु ते आश्रम वाचवण्यासाठी अर्जुनने काहीतरी प्रयत्न केलेच असतील की. तर तिथे आता अस्मिता सांगते की हो, केलेच असतील ना. त्या बायकोच्या प्रेमापोटी तो काहीही करायला तयार असतो, तुला माहितीच आहे की. परंतु त्या बेअक्कल महिपत चिकरेने मागच्या वेळी सुद्धा आश्रमावरती स्टे आणलाच होता की. अस्मिता तिथे आता महिपतला शिव्या घालत असते आणि महिपत आता खूप चिडलेला असतो. प्रिया त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर तिथे आता अस्मिता फोनवरती सांगते की त्या महिपत चिकरेने डॅडसोबत जे केलं आहे ना त्यासाठी तो नरकात चढेल. परंतु आता आश्रमाच्या बाबतीत ज्याने जे केलं आहे ना, नशीब त्याच्या कुजलेल्या मेंदूत जरा चांगली आयडिया तरी आली. महिपत रागाने उठणार इतक्यातच साक्षी नागराज दोघेही त्याला शांत बसवतात. तर अस्मिता बोलणार पुढे इतक्यातच महिपत आता चिडलेला असतो. प्रिया पटकन आता फोन कट करते. तर तिथे आता महिपत रागानेच म्हणतो की ते बेअक्कल पोरीला ना जिथे कुठे बसले असेल ना तिथून उचलून गायब करेन. सुभेदार परिवार शोधायला लागले ना तरी ते भेटणार नाही. तर तिथे आता नागराज त्याला सांगतो की महिपत कशाला एवढी चिडचिड करतो आहेस, ती अस्मिता आपल्यासाठी एवढी महत्त्वाची आहे का, दुर्लक्ष कर ना तिच्याकडे. तर तिथे आता साक्षी सांगते की काय अण्णा, अहो आपल्यासाठी किती आनंदाचा दिवस आहे, तो आनंद साजरा करायचा सोडून आता तो सगळं काही तुम्ही स्पॉईल करणार आहात का. तर याचा पुढील भाग आपण भाग 2 मध्ये